सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। स्कूल चले हम, स्कूल चले हम। पापा, अगर मैं अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, कांटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें। स्कूल 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 चले। I used to believe we were burning on the edge of something beautiful, something beautiful. Selling a dream, smoking mirrors keep us waiting on a miracle, on a miracle. Say go through the darkest of days, having to heartbreak away, never let you go.
सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है, तुम भी कहो। हमने कहा है जो तुम भी कहो। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा। हमने कहा है जो तुम भी कहो। जलते शरारे हैं, पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं। जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है। वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है। हमने कहा है जो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सबके दिलों को मोहब्बत से बांधे जो हम ऐसी जंजीर है। ऊंची उड़ाने हैं, ऊंचे इरादे हैं, हम कल की तस्वीर हैं। जो हमें त्याच्यामुळे आपल्याला किती मेहनत घ्यायला तशी ते काय आपल्याबद्दल होत आहे हे ऐकायला खूप उत्सुक असतो. तेव्हा मी प्रथमतः यायचं खेळात मी सुरुवात करते आणि त्यांनी आपलं मनोगत प्रथमतः व्यक्त करावं. तर्फे आयोजित आज शिक्षणोत्सव हा जो कार्यक्रम इथे आयोजित झालेला आहे, या कार्यक्रमासाठी या विभागाचे प्रशासकीय अधिकारी, शाळा आदरणीय आश्वासक उपस्थित आहेत. त्यानंतर शारीरिक शिक्षण विभागाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री गोडगे सर आहेत. त्याचप्रमाणे आपले सहकारी संगीत कला अकादमी कला विभागाचे प्रमुख प्राचार्य श्री शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख गाडगे सर आणि निर्देशिका मंजिरी मॅडम, सावंत सर, सर्व आणि तुम्हा सगळ्यांचे सपोर्टर शेख सर, सर्वांना नमस्कार. थोडंसंच बोलते. आसावरी मॅडम खूप खुश होत्या. मॅडम सर आल्या आणि म्हणाला नाही तुम्ही या कार्यक्रमाला मला रूम दिली आहे. खूप वर्षाचं स्वप्न 10 वर्षापूर्वी मी या विभागाला कनिष्ठ पर्यवेक्षक होतो आणि या वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून शाळेला भेट दिली. जवळपास 13 वर्ष मी पर्यवेक्षक आणि वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काम करतो. पण आज ज्यावेळेला मी तुला शाळेला भेट दिली तर इतर शाळांच्या मानाने ही शाळा थोडी वेगळी वाटते. त्याचं या विभागाचे प्रशासक अधिकारी अन्सारी सर
अशोक सर सॉरी प्राचार्य दिनकर पवार, कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश सावंत, संगीताच्या श्रीमती दामले मॅडम आणि या विभागातनं अतिशय सुंदरपणे रायझिंग स्टारचा कार्यक्रम ज्यांनी मन लावून केला आणि चांगल्या प्रकारे सेवानिवृत्तीनं रिटायर झाल्या त्या पदावर असताना कुठेही अडथळा नाही जात त्या आमच्या प्राचार्य गैसास मॅडम, माझे सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक, स्पेशल शिक्षक आणि इथे बसलेले सर्व वर्ग शिक्षक, प्रशिक्षक, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्या वेळेला चारही विभाग एकत्र येतात, चारही स्पेशल शिक्षक एकत्र येतात आणि त्यांच्या मदतीला वर्ग शिक्षक जेव्हा हात लावतात त्यावेळेला शाळेची प्रगती खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. नाहीतर स्पेशल शिक्षकांच्या बाबतीत असं म्हटलं जातं हे स्पेशलवाले आहेत, हे येतात फिरतात चालले जातात काही कळत नाही. पण आज असं कोणी म्हणू शकत नाही ठामपणे की हे स्पेशल शिक्षक काम करत नाही. आज त्यांची जी पोचपावती आहे ती म्हणजे तुम्ही जे सहकार्य केलं, तुम्ही जी मदत केली आणि या चौघांना मोटिवेट करून प्रत्येक विषयाचं ज्ञान त्या वर्गखोलीमध्ये दिलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे. या वर्गखोलीचं ज्ञान तळागाळातल्या म्हणजे इयत्ता पहिलीपासून ते 8वी 9वीपर्यंतच्या विद्यार्थ्याला पोहोचेल याची 100% गॅरंटी मी देतो. सन्माननीय राजेश गाडगे सर, माझ्या संगीत विभागाच्या माजी प्राचार्य मनात जड जातं माजी प्राचार्य गैसास मॅडम, संगीत विभागाच्या प्राचार्य दामले मॅडम, शास्त्रीय विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक सावंत सर, माझ्या सहकारी निदेशिका मंजुला मॅडम, त्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळा संकुलातील आणि मुख्याध्यापक, सिनियर शिक्षक, आपण सर्व शिक्षक बंधू-भगिनींनो, आज जो शिक्षण उत्सव आयोजित केला होता म्हणजे मला आठवतं 2012 साली हा शिक्षण उत्सव आयोजित केला जायचा प्रत्येक वॉर्ड लेवलला, पण शाळा लेवलला होत नव्हता, शाळा स्तरावर होत नव्हता. आज ते पहिल्यांदा मी या शाळेत बघितला आणि बघून खूप आनंद झाला. प्रत्येक विषयाला इथं न्याय दिला आहे, कुठलाही विषय सोडलेला नाही. संगीत, कला, कारंगो, शास्त्रीय यासोबत गणित, विज्ञान, भाषा हे सगळे विषय पण आपण घेतले होते. मुलांना एक स्टेज डिझाईन देण्यासाठी तुम्ही चांगला उपक्रम आयोजित केला की विद्यार्थ्यांना त्यांनी जे मॉडेल बनवलेले आहे त्या मॉडेलची माहिती द्यायला सांगितली. All our officers and very enthusiastic and very glad all you teachers. Everyone talking about special subjects, but today I insist on academic subject like science. Here the exhibition you are studying there all experiments. I am very happy due to that there are two students. There is a one diagram that is a heart and lungs as well. Photosynthesis subject as well. While I am talking with the students, that students are very eagerly and very outstandingly they express their knowledge about the science. And this atmosphere in your building is very important because you know that UN General, you know that United Nations 21 January that day is celebrated as a Education Day in our country. That is the birth of Abdul Kalam Azad. 11 November that day is celebrated as the Education Day. But today is they celebrated our head teacher, very extraordinary, very impressive, and they give every opportunity to all subjects. And due to your integrity, our leader, our captain is a very interesting person, very extraordinary person, and your coordination very outstanding to be here. So we are all impressed here, and very in future for your future we always support with you. जसं म्हणाले तसं मला थोडंसं औपचारिक वगैरे असं बोलता येत नाही, पण मी छोटासा प्रयत्न करते.
जेव्हा मी इथे आले तर मला असं निर्देशित झाल्यानंतरची पहिली विजिट माझी इथे होती. पण त्या योगायोगाने आज तुमच्या शाळेत हा कार्यक्रमसुद्धा होता. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की तुमच्या हा विविध कलांचा संगम आणि विविध विषयांचा संगम मला विद्यार्थ्यांच्या मुखातून किंवा शिक्षकांची जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे ते प्रदर्शन जे मांडते त्या स्वरूपातून मला ते पाहायला मिळालं. याचं पूर्ण श्रेय मी सरांना देते. जसं म्हणतात राजा तशी प्रजा. त्यांचा तो ओसंडून राहणारा उत्साह, त्यांची मेहनत, त्यांची कार्यकुशलता की त्यांच्या बाजूला कोणी बी उभं राहणं तर असं वाटणार नाही की ते फार असे म्हणजे म्हणतात एक फॅमिलियर फील आम्हाला होत होतं की ते खूप परके आहेत. आणि इव्हन तुम्ही सगळे सुद्धा की मला तिथे आल्यानंतर एका कुटुंबात प्रवेश केल्यासारखंच वाटलं. असं वाटलं नाही मी कुठे वेगळ्या ठिकाणी आलेली आहे की माझी पहिलीच विजिट आहे. खूप सुंदर कलाकृती पाहायला मिळाल्या. विद्यार्थ्यांचे प्रदर्शन, त्यांचे विविध विषय, त्यांची मांडणी आणि त्याचं श्रेय तर सरांना तर आहेतच, सर्व वर्ग शिक्षकांना, सर्व स्पेशल शिक्षकांना खूप खूप सर्वांचं तुमचं अभिनंदन. विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा असा कीर्तीचा कळस असा तुमचं आभाराला लागू दे या माझ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. पालन केलं तसं proud moment for me to visit here, to see all these things. And people are, I've been proud of all the young. पर आप इतने अच्छी टीम है, आप बहुत कुछ सीख सकते हैं, कुछ नया देना चाहिए. जब आप पढ़ाते हैं, मैंने देखो वहाँ पूछा एक बच्चा बोलता सर ये लंग्स ऐसा है कि जो हार्ट के एज में है और ऐसा है कि वो क्या पता लंग्स का हार्ट का मैडम देना है ब्लैक है अगर कुछ इसमें कोई गड़बड़ होगी क्या होगा. हम जानते हैं अगर विवेक अगर नहीं होगा किसी को तो कितना अगर काम नहीं करते कितना प्रॉब्लम होता है. मतलब थैंक्स करना चाहिए. किसको मैंने बोला थैंक्स करना चाहिए. ये मतलब हम लोग थैंक्स नहीं करते थे. ऊपर वाले को थैंक्स करना चाहिए जिसने जो क्रिएटर जिसने बनाया है हमसे. तो ये आगे की बात बताओ. बात समझे मेरी आप थोड़ी आगे की बात बुक्स की तरफ बाहर की बात बताओ. तो वो बहुत जल्दी कैप्चर करते आप उनको दीजिए. वैसे सबने बहुत कुछ कहा यहाँ से भी यहाँ से गए चला मेरे मैडम ने बहुत कहा. मैडम ने इतना अच्छा मैंने रिक्वेस्ट किया कि इतना अच्छा वो इतना मुझे अच्छा लगता है मतलब मैडम ने गाते हैं जो मैंने रिक्वेस्ट किया मैडम गाइए थोड़ा सा कुछ जो क्योंकि मुझे भी शौक है लेकिन वो वैसा नहीं. मैं सोच रखता हूँ सोच रखता हूँ मगर सांस कहाँ से लाऊं. रखता हूँ मगर सांस कहाँ से लाऊं. खाली दिल कहने का अंदाज कहाँ से लाऊं. अपने अश्कों में दुनिया को डुबो दूं लेती हो. अश्कों में डूब सकती दुनिया नहीं डूब सकती. आंसू से डूब सकती है दुनिया. अपने अश्कों में दुनिया को डुबो दूं लेकिन आपसे की आवाज कहाँ से बहुत खुशी की बात है. बहुत वेरी प्राउड मोमेंट. और आप लोगों की वजह से ही सर ये सर कितने परेशान है तो मुझे मालूम है. एक लास्ट एक शेर बोल के मैं भी उसका करूँगा सर के जैसा. मैं तो अकेला ही चला था जाने मंजिल मगर. मैं तो अकेला ही चला था जाने में मंजिल मगर लोग आते गए और कारवा. कार्यक्रम संपलाय असं